नर्मदा जरा तारतम्य ठेव. आता आलेत ते घरी, लगेच तक्रारी करू नकोस. तक्रार नाही नाही, मी कशी काय तक्रार करणार? उपयोग काय त्याचा? कारण माझा दादा माझी बाजू कधी घेतच नाही ना. पण मी आज बोलणार आहे. या घरात सतत माझा अपमान होतो आणि आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय सगळं. हो दादासाहेब, म्हणजे मी बघतोय ना, खूप स्ट्रेस मध्ये आहे मामा. वेळेवर खात पीत नाहीये, रात्री नीट झोपत नाहीये, खूप टेन्शन आलंय. हे बघा, घर म्हणलं की छोट्या मोठ्या बरोबरी होत असतात. नर्मदा, जरा सोडून द्यायला शिक आता. दादा, आताही मीच सोडायचं का? लहान असल्यापासून हेच करतेय मी, कोणी समजूनच घेत नाही मला आणि आजही तेच होतंय. दरवेळेस मी काय ऍडजस्ट करायचं? पुन्हा तेच. तुला वाटतंय तसं काही नाहीये. आहे दादा, आहे. सगळ्यांना असं वाटतं की मीच चुकलीये, माझीच चूक आहे. बरोबरच आहे म्हणा, माझी पडती बाजू आहे ना. नर्मदा, पुरे पुरे झालं. हे बघ मला कळतंय की तू हे सगळं माझ्यामुळे बोलतेस. म्हणजे त्या दिवशी ते मंगळसूत्राचं प्रकरण झालं तेव्हा चिडले होते मी तुझ्यावरती, पण ते तेवढ्यापुरतं होतं. पण आता मी तुझ्याशी काहीच वाईट वागत नाहीये. आणि तरी तुला तसं वाटत असेल ना, तर हात जोडून माफी मागते मी तुझी. हवं तर पाया पडते, चालेल का? पण प्लीज प्लीज पुरबूर करू नकोस. वा वहिनी वा, हे बरं आहे. हे म्हणजे असं झालं, आधी लात मारायची आणि वर म्हणायचं सॉरी हा, चुकून लागली लात. किती नाटकं कराल तुम्ही, किती नाटकं? आता बास झाली तुमची नाटकं. नर्मदा, बास झाला. बंद करा तुमचे हे बाष्कळ आणि पोरकट वाद. मीरा आणि अथर्वच्या नात्यासाठी मी थोडा वेळ मवाळ वागतोय, पण याचा अर्थ असा नाहीये की घरात कुणीही कसंही वागलेलं मी खपवून घेणार आहे. मला बहीण आणि बायको या दोघी सारख्याच आहेत. तुमच्यातली जी काय भांडणं आहेत ना, ती तुमची तुम्ही मिटवा. मला पुन्हा या घरात हे असले वाद नको आहेत.